तर तिकडे आंतरवली सराटीमधील ओबीसी समाजाने आता लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय। ओबीसींसोबत दलित समाजाचा देखील लक्ष्मण हाके यांना पाठिंबा मिळाला। ओबीसी समाजाची आंतरवली सराटीमधून पायी रॅली देखील निघाली आहे। या रॅलीमध्ये ओबीसी आणि दलित समाजातील नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली आणि याच आंतरवली सराटीमध्ये जरांगे यांचं आजवरचं उपोषण झालं। तर ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। ज्या ठिकाणी जरांगे पाटील हे उपोषणाला बसतात त्याच आंतरवली सराटीमध्ये आता ओबीसी समाज त्याचबरोबर दलित बांधवांनी देखील लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय। या ठिकाणी मोठी रॅली देखील काढण्यात आली। जालन्याच्या वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला आता आंतरवली सराटीतल्या ग्रामस्थांनी जो पाठिंबा दिलेला आहे। ओबीसी समाज असेल आणि आंबेडकरी समुदाय असेल या दोघांनी जे आहे इथल्या आमरण उपोषणाला जे आहे ते पाठिंबा दिलेला आहे। हातामध्ये निळे ध्वज आहेत, पिवळे ध्वज आहेत, दोन्ही ध्वज सोबत घेऊन दोन्ही समाज जे आहे ते पहिल्यांदाच एकत्रित आलेला आहे। माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी काही तरुण आहेत। कुठून आले तुम्ही? आंतरवली सराटी इथून आलो आम्ही। हाके साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत। आंतरवली येथून हजारोच्या संख्येने हाके साहेब वाघमारे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी सर्व जनसमुदाय लोटलाय। सरकारने हाके साहेबांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या, अन्यथा महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब होईल। कुठला समुदाय आहे ज्याने पाठिंबा दिलेला आहे? निळे झेंडे पण दिसत आहेत। हा अखिल भारतीय लाड समाज जो आहे त्या लाड समाजाच्या वतीने हा जो आहे या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे। हाके साहेबांना या ठिकाणी आम्ही पाठिंबा पत्र देणार आहे आणि ओबीसीचं या ठिकाणी रक्षण झालं पाहिजे। त्याच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते अबाधित राहिलं पाहिजे, त्यासाठी जे उपोषणाला बसलेले आहे वाघमारे साहेब आणि हाके साहेब यांच्या पाठीमागं आम्ही लाड समाजाच्या वतीनं हा पाठिंबा जाहीर करत आहोत। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकर सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, जालना।